नमस्कार. मी अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून लक्ष्मणराव गोरे आपणाला आजच्या काही घडामोडीच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. आज घडीला ठेवीदारांमध्ये जी काही अनास्था आहे त्या अनास्था दूर करून प्रत्येकानं आपलं अंग झाडून बाहेर येणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या ठेवी मिळत नाहीत तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या संघटन करून आणि आपल्या ठेवी वापस घेण्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करता येतात सर्वांच्या सानिध्यातून सर्वांच्या विचारविनिमयातून करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की काल अर्चना कुटे आणि आशा पाटोदेकर यांच्यासाठी केस कोर्टामध्ये त्यांच्या बेल जमानती करण्यासाठी अर्ज दिलेले होते. अशी गोष्ट मला बालासाहेब सोळुंके यांच्याकडून मला माहिती झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडं किंवा ठेवीदारांकडं मी केसला जाऊन प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये आपल्या ठेवी वापस घेण्यासाठी किंवा त्यांच्या जमानती होऊ नयेत याच्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले. त्यासाठी आपल्या विचारानं किंवा अंबाजोगाईचे ठेवीदारांच्या विचारसरणीनुसार आम्ही त्यांच्याकडं शपथपत्र तयार करून मी स्वतःहून त्यांना दिले आणि ते शपथपत्र 25 ते 30 लोकांचे आज त्या कोर्टामध्ये दाखल केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये मला आमच्या ठेवीदारांकडून किंवा वकील साहेबाकडून किंवा तपास यंत्रणेकडून मला माहिती मिळाली की अर्चना कुटे आणि आशा पाटोदेकरला अंबाजोगाई गुन्ह्यामध्ये परत इथं आणत आहेत. त्याच्यामुळं साहेब तुम्ही तात्काळ अंबाजोगाईला यावे. त्या अनुषंगाने मी अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडं जाण्यासाठी म्हणून मी तिथून तात्काळ निघालो. दरम्यानच्या काळामध्ये आपणाला जे काही म्हणजे अशा ह्या सडन घडामोडी असल्यामुळं मलाही काही माहिती अवगत होत नसल्यामुळं आणि माझ्या वयोमानाप्रमाणे काही शब्दप्रयोग किंवा प्रश्न माझ्या लक्षात राहत नसल्याकारणाने मी ते मागं जे काही मी सुरेश कुट्टेला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाप्रमाणे सर्वांना प्रश्न विचारण्यासाठी एक संधी राहावी त्यासाठी त्यांना ते प्रश्न टाकून सगळ्यांना मी अंबाजोगाईच्या जिल्हा न्यायालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी मी सगळ्यांना कल्पना दिली, मेसेज दिला. त्याप्रमाणे जवळपास 50 ते 60 ठेवीदार आमचे अंबाजोगाईमधले त्यावेळेस इतक्या कालावधीमध्ये सुद्धा येऊन थांबले आणि त्यांनी अर्चना कुटेला त्या आणलेल्या पिरियडमध्ये तिला काही प्रश्नांचा भडीमार सर्वांनी केला, परंतु तिनं कसल्याही कुणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं बऱ्याचशा टाळाटाळ केली. त्यानंतर आशा पद्माकरला मी स्वतःहून म्हणलो की आम्ही ठेवीदार आहेत आणि आम्ही तुम्हाला आमच्या पैशाच्या संदर्भामध्ये आम्ही विचारणा करतो. तर त्यांनी त्यावेळेसुद्धा तिनं मी जवळपास 10 ते 15 प्रश्न विचारले पण तिनं काही प्रश्नांचं उत्तर दिलं नाही. शेवटी तिच्या मनामधला राग उचंबळून आला आणि तिनं असं सांगितलं की तुम्ही मला माझ्या नवऱ्याला संचालक मंडळाला आणि इतर सर्वांना तुम्ही काय केलेलं आहे की आम्हाला मध्ये अटक केलं आणि आता आम्ही तुमच्याकडून पैसे देणार आहे. म्हणजे तिनं रोष सगळा ठेवीदारांवर व्यक्त केलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अशी मला काही भूमिका जाणवली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये कोर्टानं त्यांची पुकार झाली त्याप्रमाणे आम्ही सर्वजण गेलो, परंतु सर्व काही म्हणजे तिची बेल होऊ नये याच्यासाठी पोलीस यंत्रणेनेही तयारी केलेली होती. परंतु त्यांच्या तोंडून किंवा इतरांच्या तोंडून किंवा वकील साहेबाच्या तोंडून असं काही असं म्हणजे इतक्या दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी आणि हे तपास करण्यासाठी आपणाला त्यांची आवश्यकता आहे अशा प्रकारचं त्यांनी काही आर्ग्युमेंट पाहिजे तसं मला काही योग्य वाटलं नाही. पण तरी पण त्यांनी चांगल्या म्हणजे CIDच्या अधिकाऱ्यांनी थोडक्यात शॉर्टबट स्वीटमध्ये चांगली मांडणी केली आणि त्या अनुषंगानं कोर्टानं सुद्धा त्यांना 3 दिवसाची PCR दिलेली आहे. म्हणजे 6 तारखेला परत त्यांना कोर्टामध्ये आणण्यात येणार आहे. तरी अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून मी सर्वांना अशी विनंती करतो की आपण प्रत्येकानं आपल्या ठेवी वापस मिळाव्यात यासाठी सतर्क राहिलं पाहिजे, मजबूत राहिलं पाहिजे. कारण का यांच्याकडं आपल्याच पैशावर ह्या सर्व लोकांना ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहात. हे माझ्या काही त्रोटक शब्दामधून मी तुम्हाला सांकेतिक कोडमध्ये मी ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळं माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येकाने आज घडीला केजच्या आणि अंबाजोगाईमध्ये आणलेले आहेत. आपल्याला CIDकडून असे टोटली माहिती मिळालेली आहे की अर्चना कुटेवर 95 गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे जर 2 ठिकाणच्या गुन्ह्यामध्ये जर तिची एवढी तारांबळ होत असेल तर 95 गुन्ह्यामध्ये तिला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तिला तिथं हजर राहावं लागणार आहे. त्यामुळं सर्व ठेवीदारांनी आपली बाजू आणि तिची जमानत होणार नाही यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि याचसाठी सगळ्यांनी संघटित बी होणं आवश्यक आहे. आणि यामध्ये जर समजा कोणी आपल्याला ठेवीदारांना ठेवी वापस मिळण्यासाठी जर लैंगिक प्रोसेस करत असतील तर त्यासाठी सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन आपण रस्त्यावर सुद्धा येणं गरजेचं आहे असे माझं एक ठामपणे मत आहे. मी पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आजपर्यंत
आम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे आणि करावं लागते. आपल्यामधले काही हेवे दावे दुवे काय जे असतील ते कुणी कमी जास्त काय ते बोलणारे आहेत. प्रत्येकजण कुणाला ना कुणाला नावं ठेवण्यावरच आहेत. किंवा माझेही मेसेज मी आत्तापर्यंत जी काही आपला ग्रुप एकत्रित आणण्याचा किंवा ग्रुप निर्माण झाल्यापासून मी सगळ्यांना माझे आल्हाददायक उल्हास वाढवणारे किंवा इच्छाशक्ती वाढवणारे मेसेज वाचण्यासाठी किंवा आपले पैसे मिळण्यासाठी मी असं निगेटिव्ह कुणालाही लिहित नाही. मात्र आपण सगळ्या जणांनी जागृत व्हावं असे माझे टोटली मेसेज आहेत. तरीसुद्धा आपल्यामधले काही ठेवीदार असे आहेत की त्याच्यामध्ये काही ना काही अडथळा काढून आपल्याला त्या करणाऱ्या माणसाला म्हणजे स्पीड ब्रेकर किंवा त्याचं नाचक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या गोष्टीकडे लक्ष न देता आणि असे कोणी करणारे असतील तर त्यांना वेळीच त्यांचा पायबंद करणं आपल्या ठेवीदारांचं काम आहे. आणि आपल्यामध्ये दुजे भाव आपल्यामध्ये फूट अशी पडू नये यासाठी आपल्याला अहोरात्र आणि मी तुम्हाला तुमच्यासमोर येण्यासाठी जे काही आपल्याला सुनील टाक नावाचे जे संभाजीनगर समाचारचे पत्रकार आहेत ते मला वेळोवेळी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून माझी त्यांची भेट नाही किंवा माझे त्यांची ओळखसुद्धा नाही तरीसुद्धा ते फोनद्वारे मला सांगतात की आपण याच्यासाठी लढा. आपल्याला सर्व ठेवीदारांना जोपर्यंत शेवटपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आपण एकत्रितरित्या आपण लढायचं आहे. आणि त्यामुळं मी माझी तुम्हाला जिथं कुठं मदत लागेल ती मदत मी तुम्हाला करायला तयार आहे. त्या अनुषंगाने ते पण मदत करत आहेत. तर त्यांचंही आपण आपल्या सर्व ठेवीदारांतर्फे मी माझं त्यांचं कौतुक करून त्यांना नमन करतो. आणि असेच त्यांनी आमच्यासाठी किंवा आपल्यासाठी प्रयत्न करावेत ज्यामुळे की आपल्या मीडियामध्ये आपण सगळ्यांनी ही वार्ता किंवा माहिती पसरवली गेली तर आपल्या ठेवीला आणि तपासी यंत्रणेला किंवा आणखीन प्रशासकीय यंत्रणेला किंवा नेते मंडळीला या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या ठेवी देण्यासाठी त्यांना निश्चितच काम करावं लागेल आणि आपल्या ठेवी मिळतील अशी मी तुम्हाला खात्री देतो बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.